चला स्कोरर, चला दादा स्कोरर पाठवा आपल्याला एक. स्कोरर या ठिकाणी कोणीतरी. धनंजय आपण पाहतो पहिला चेंडू लेस्टमच्या बाहेर चेंडू वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेला. तन्मय आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं गेलं पंकज सिद्धू आपण पाहतो. जिथं पाहतोय समोर सापडला पंचांनी बोट फिंगर अप केलं. फलंदाज बाद झटका या ठिकाणी दिला गेला आहे तो कलम संघाला. तन्मय बाद. हॅलो 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 चालू असेल सामना कलम वर्सेस शेलू. शेलू संघाचा क्षेत्ररक्षण असून कलम संघाचा पहिलाच फलंदाज बाद झालेला आहे तो बाद झाले. तन्मय त्याची जागा घेतोय तो योगेश. पाहूया गोलंदाजी मार्क वरती धनंजय. धावसंख्या झाली ती 1. धनंजय याचा सामना करेल तो योगेश. टॅप केलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण तुमई करता करता 2 धावा ही पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्या झाली 3. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो धनंजय. पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो धनंजय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा टॅप केला चेंडू. एक धाव चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 4. धनंजय सामना करेल तो सिद्धेश. सुपरा शॉट मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू सांगता धावसंख्या झाली ती 4च. हॅलो 4 चेंडू झालेले 5. पहिला चेंडू वाईट ना. हॅलो पहिला चेंडू वाईट. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू 2. नंतरचे 2 चेंडू निर्धावित. 4च झाले. सिंगल आली. सिंगल काढली 5 झाले. धावसंख्या झाली ती 5. 5 चेंडू 4च का 4च. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा टॅप केलेले पावर धाव ची शक्यता पण एकच धाव. धावसंख्या झाली ती 5. षटक संपलेलं आहे वाटतं.
चालू असलेला सामना कलम वर्सेस चेलू. कलम संघाने टॉस जिंक प्रथम फलंदाजी स्वीकारलेली, पण एका षटकामध्ये फक्त धावसंख्या झाली ती 5. गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे तो आता प्रेम. सामना करील तो सिद्धू. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. पुन्हा निर्धाव चेंडू, पुन्हा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू सांगत होते. या पुढील होणारा सामना धामते वर्सेस अंतरनीड. पॉइंटच्या दिशेने कटवले चेंडू, 1 बाउन्स चौकार. धाव संख्या झाली ती 9. बॉलरचं नाव नाही टाकला. पुढचा चेंडू, पुन्हा टॅप केलेला चेंडू पॉइंट च्या दिवशी आणि 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाली ती 13. सुरेश फटकेबाजी पाहायला मिळते ते. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 13. पुढचा चेंडू प्रेम यांचा. सामना करील तो सिद्धेश. पुन्हा सिद्धेश यांनी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या झाली ती 14. शेवटचे 2 चेंडू असतील प्रेम यांचे. सामना करील तो योगेश. पुन्हा एकदा डॉट. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो प्रेम. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झाली ती 14. चेंडू पाहूया काय होते ते, आणि सीमा पार. धावसंख्या झाली ती 18. 2 षटकाच्या मोबदल्यात कलम संघाची धावसंख्या झाली ती 18. पाहूया पुढील गोलंदाजी मार्फत कोण येणार शेलू संघाकडून. हॅलो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर षटकार जर कोणी मारला 5,000 रुपये पारितोषिक आहे परेश पाटील आणि संतोष राऊत यांच्याकडून. लक्ष असू द्या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार जर कोणी मारला साई गोलंदाजी मार्ग साई. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न. फलंदाजांना उत्कृष्ट संधी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर षटकार जर मारला कलम संघासाठी षटकार जर मारला तर 5,000 पारितोषिक आहे.
परेश पाटील आणि कल्पेश राऊत याचकडून संतोष राऊत. साई पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा साई सामना करेल तो सिद्धेश. सुपर शॉट आणि उत्कृष्ट पद्धतीने मारलेले सुपर फास्ट चौकार. धावसंख्या झाली ती 24. शेवट या षटकातले शेवटचे 3 चेंडू बाकी साई मसने यांचे. पुन्हा एकदा उतुंग पाहूया काय होते ते. आणि पंच षटकार उतुंग असा फटका मारा षटकार. तो षटकार जर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये झाला असता तर 5,000चा मानकरी झाला असता. एकदा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. धाव दे. आणि तिसरी धाव पण पूर्ण. एकूण धाव संख्या 3 घ्यायचे. धाव संख्या झाली होती 33. साई यांचा शेवटचा चेंडू असेल. हॅलो जर शांत बसायचंय. शांत बसा. शांत नाही तर तुम्हाला गोंगाट जर भरायचा असेल ना त्या झाडाखाली जा. शेवटचा चेंडू असेल साई यांचा. शांत बसा. शांत बसा. उतुंग असा फटका मारलेला आणि षटकार. क्या बात आहे. धाव संख्या झाली ती 39. अब तुम्हारी बारी है. बाद में हमारी बारी आएगी. देखो देखो आगे क्या होता है. तुम चिल्ला रहे हम भी चिल्लाएंगे. हम भी कल देखा रात में. रात्री आम्ही पण एक मॅच बघितली. का दामोदर वर्षच पायरमाल चालू होती. मोहाचीवाडी सॉरी असू द्या. मोहाचीवाडी दामोती संघ चालू होता. आणि अण्णा एक 40+ खेळाडू असेल पण त्याने मस्त बॅटिंग केली. आणि मग आमची बारी आली तेव्हा मग बाकी त्यांची बारी झाली. मग आमची बारी आली. आता मग म्हणून तुम्ही आता जरा थांबा. आता तुमची बारी आहे नंतर मग त्यांची बारी येईल. चला यश गोलंदाजी मार्क वरती यश. यांचा पहिला चेंडू निर्धाव होतोय का काय होतोय. आणि धाव बाद. काय फाशी घेतली का. जाऊ दे चला. काहीतरी आत्महत्या तरी झाली. यश यांचा पहिलाच चेंडू. यश यांचा पुढचा चेंडू पाहूया. सामना करेल तो फलंदाज. पुन्हा एकदा काय प्रसाद न पुन्हा एकदा आत्महत्या. आता कशा खाली गेली. ट्रेन खाली असू द्या. विकेट तर गेली. दोन्ही चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली ती 39 होती 39. यश यांचा पुढचा चेंडू.
यश यांचा तिसरा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावली ती 39 वरती. सामना करीत संदेश. यश यांचा सामना करीत प्रसाद. टॅप केलेला चेंडू पाया हवेमध्ये पावं काय होते आणि कोल्ड्रिंक प्यायला गेला वाटतं तो. आणि षटकार. धावसंख्या पोचवली ती 45 वरती. अकोट टप्प्याचा चेंडू वेध घेतला त्यांनी आणि उत्तुंग असा षटकार मारलेला आहे तो प्रसादने. शेवटचे 3 चेंडू असतील या इनिंग मधले. धावसंख्या झाली ती 45. अच्छा बघू द्या. 1 बाउन्स चौकार होतोय का आणि सीमा पार. धावसंख्या झाली ती 49. शेवटचे 2 चेंडू असतील यश यांचे. सामना करीत प्रसाद. उत्कृष्ट अशी फलंदाजी करते ते. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. नंतरचे 2 चेंडू षटकार चौकार आणि हवेत पाहूया झेल होते का आणि झेलबाद. शेवटचा 1 चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 45 वरती. कलम संघाला एक ऑफर आहे. स्टेज जवळ जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार जर मारला तर 5,000 रुपये पारितोषिक आहे. धावसंख्या झाली ती 49. यश यांचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 49. स्वप्नील ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती यश. टॅप केले चेंडू. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न तू मै करता करता आणि दुसरी धाव. पंच आउट. धावसंख्या झाली ती 50. 51 धावा 4 षटकामध्ये करायचे शेलू संघाला. चार षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या ती 50 आणि 4 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या करायची ती शेलू संघाला 51 धावाचा पाठलाग करायचा आहे. तब्बल खेळाडू आहेत शेलू संघामध्ये. साई मी तर ओळखतो एकच साई, नाही तर सगळे नौके खेळाडू दिसतात. हॅलो. यापुढील होणार सामना धामंत वर्षेच आंतर नीड. क्षेत्राला सजवायचं आहे आणि फलंदाज आपले तयार ठेवायचे. साई चेंडू द्यायचे. चेंडू चेस करून जाता येतो.
संतोष राऊत यांसाठी एक खुशखबर आहे. कोणत्याही प्रकारची झेल जर घेतली तर त्यांना 7,878 रुपये बक्षीस ठेवलेले आहे परेश पाटील याचकडून. गणेश आणि साई गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती संदेश. स्ट्राईकला येतो साई. नॉन स्ट्राईकला येतो गणेश. कोण स्ट्राईक घेतो तो? साई. स्ट्राईकला येतो साई. तर नौके खेळाडू आहेत म्हणत तर काही ओळखत नाही आहेत, पण एकच साई ओळखतो शेलो संघाकडून मी. जाऊया सामना करीत तो साई. चालू कर नंतर परत मॅच खेळा. संदेश याचा फर्स्ट बॉल. संदेश यांचा पॉवर प्ले चालू आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय तो साई याने आणि सीमा पार षटकार. क्या बात आहे. हाफ वली दिलेला आहे त्यांना. बाउन्स म्हणजे एखाद्या फुटबॉल सारखा चेंडू दिसतो साई याला. पहिला चेंडू तो षटकार. संदेशचा खरपूस समाचार घेतला तो साई याने. 51 धावाचा पाठलाग करतोय तो शेलू संघ. हाफ वली दिला आणि त्याच दिशेने मारलाय तो पहिला षटकार. धाव संख्या झाली ती 6. एक चेंडू 6. दुसरा चेंडू भिरकावून दिला. काय पंच सीमा पार. धाव संख्या दिला 2 चेंडू आणि 10 धावा. 51 धावाचा पाठलाग करतो तो शेलू संघ. मी अगोदरच बोललो होतो अब तुम्हारी बारी है फिर से हमारी बारी आएगी. अभी चिल्लाओ तुम भी. संदेशांचा तिसरा चेंडू. साई पुन्हा एकदा हवेत सफर आणि 1 बाउन्स सीमा पार. 3 चेंडू 2 चौकार 1 षटकार. धाव संख्या झाली 14. संदेश यांचा पुढचा चेंडू सामना करील तो साई. धाव संख्या झाली 14. हा पोलीस चेंडू आणि सीमा पार. धाव संख्या झाली ती 18. पाचवा चेंडू टॅप केलेला आहे. एकच धावेवर समाधान. धाव संख्या देती 19. एकावन्न धावाचा पाठला करतोय. पहिले 5 चेंडू संपलेले आहेत. धाव संख्या झाली ती 19. आता पाहूया गणेश. निर्धाव चेंडूची सांगता. एक
षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. गोलंदाजी मार्कवरती विजय. सामना करीत साई. साईने पहिल्या चार चेंडूमध्ये 18 धावा केलेले आहेत. विजय यांचा टॅप केलेला आहे चेंडू. पाहूया, एक धाव तर पूर्ण आणि एका धावावर समाधान. धावसंख्या 21. विजय सामना करीतो गणेश. पाहूया, पुन्हा एकदा गणेशने टॅप केलाय. एकच धाव. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो विजय. धावसंख्या झाली ती 21. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो विजय. सामना करील तो आता साई. साई याने टोलवलाय चेंडू. पाहूया हवेत आणि पंच झेलबाद. साई आणि झेलबाद झालेला आहे. उत्कृष्ट फलंदाजी करत होता तो साई. त्याचा झेल पकडलाय आणि त्याची जागा घेतोय तो. विजय सामना करेल तो राजू. गोलंदाजी मार्कवरती विजय. सुरेख फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. पाहूया, तुतुमय झाले आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक विजयाचे. पुन्हा टॅप केलाय हवेमध्ये. पाहूया, क्षेत्रक्षक खाली आणि झेलबाद. सुमित. धावसंख्या स्थिरावली ती 23 वरती. 51 धावाचा पाठलाग करतो शेलू संघ. शेवटचा विजयाचा शेवटचा चेंडू असेल. राजू याची जागा घेतोय तर धनंजय. धनंजय याच्या नावात जय आहे. पाहूया आता कुठपर्यंत जय नेतोय तो. आणि इकडे पण विजय. म्हणजे दोघांकडे जय आहे. कोणता जय विजयी पराजय स्वीकारतोय ते पाहूया आता. विजयाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 23. बॉलवर टाकलेला चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या ती 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेलू संघाच्या धावसंख्या झाली ती 24.
12 चेंडू आणि 27 धावाचा पाठलाग करते ते शेलू संघ. पाहूया आता काय होतंय, कारण पहिल्या षटकामध्ये तर साई होता, त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवरती रोहन सामना करील तो धनंजय. रोहन गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती रोहन. याचा पहिला चेंडू धनंजयसाठी. पुन्हा एकदा धनंजयने टॅप केला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत पण, आणि दुसरी धाव क्षेत्ररक्षण ढिसाल झालं आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 26. एकच धाव होती तिथं, ढिसाल क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती 26. हॅलो, पुन्हा एकदा टॅप केला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताय, दुसरी आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 28. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय रोहन यांचा. 2 षटक 2 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 28. पुन्हा एक हॅलो, टॅप केला चेंडू आणि सीमा पार षटकार. धावसंख्या झाली 34. रोहन यांचा खरप समाचार घेतला आहे. तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारला आहे तो धनंजय याने. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हवाई सफर आणि पाहूया षटकार. धावसंख्या झाली ती 40. आता शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे शेलू संघाला. 8 चेंडू 8 चेंडू 11 धावा. रोहन गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो धनंजय. बॅक टू बॅक 2 षटकार मारले धनंजय यांनी. पाहूया शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा टॅप केले. पाहूया काय होते आणि पुन्हा एकदा षटकार. क्या बात आहे, उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो धनंजय. धावसंख्या झाली ती 46. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 5 धावा. चला, यापुढील होणार सामना धामते वर्षेत अंतरट नीड. एकदा टॅप केला चेंडू. पाहू द्या शेवटचा चेंडू असेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा पण प्रयत्न. दुसरी धावही पूर्ण. ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या झाली ती 48. 6 चेंडू आणि 3 धावा.
शेलू संघाला पाहिजेत. पाठलाग करता करता 3 षटकामध्ये 48 रन मारलेले आहेत शेलू संघाने. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रसाद. सामना करील तो गणेश. सहा चेंडू 3 धावा. टॅप केलाय आणि शेलू संघ विजयी. त्यामध्ये काय बॅटिंग आहे का फिल्डिंग आहे? हात नका वरती करू. काय आहे फिल्डिंग? चला जा आतमध्ये जा निघा न तिकडे जाऊन गोंगाट भरा. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो धनंजय.